शिवसेना पक्ष चिन्ह याबाबतची मोठी सुनावणी सध्या सुरू आहे आणि या क्षणाची एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची ऑर्डर दाखवलेली आहे। याबाबत आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाबत आपल्यावर अन्याय झालाय, निवडणूक आयोगानं याबाबत दिलेला निर्णय याला पूर्णपणे आव्हान देताना याबाबत आपण पक्षाची घटना सादर केलेली होती, पण फुटीनंतर अप्रत्यक्षरित्या दबाव वाढला, त्यामुळे विधिमंडळाचं आमदारांचं संख्याबळ वाढत गेलं आणि त्यामुळेच अपात्रता सुनावणी असेल किंवा चिन्ह असेल आणि पक्ष असेल या सगळ्यावर परिणाम होत गेला। अर्थात मागील 2 आठवडे चाललेल्या सुनावणीत आपल्याकडे सदस्य संख्याचे दावे असतील, निवडणूक आयोगाकडे दिलेल्या घटनेच्या संदर्भात पोचपावती असेल, वेगवेगळ्या कागदोपत्राच्या आधारे हा सगळा मुद्दा सिब्बल मांडतायत। दरम्यान मोठी मागणी केली आहे, हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या निकालाबाबतचा मुद्दा खंडपीठाकडे पाठवण्यात यावा। 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा मुद्दा आता त्याची मागणी सिब्बल यांच्याकडनं होती आहे। निवडणूक आयोगाच्या निकालाबाबतचा मुद्दा खंडपीठाकडे पाठवा, सिब्बल यांनी मागणी केलेली आहे। 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा मुद्दा हाताळावा अशी त्यांची मागणी आहे। आयोगाला सरसकट चिन्ह देण्याच्याच निर्णयाच्या विरोधात आपलं अपील असून निवडणूक आयोग हा एक लवाद आहे, मात्र या सगळ्याबाबत निवडणूक आयोगानं या सगळ्याबाबत घेतलेली भूमिका हीच मुळात पक्षपाती आहे। पक्ष लोकशाही तत्वानुसार चालवावा असं आयोगानं कधीही सांगितलेलं नाही आहे। आयोगाच्या सूचनांचं पालन आम्ही केलं आहे। ज्या गोष्टीवर सर्वात जास्त आक्षेप निर्माण झाला होता तो म्हणजे निवडणूक आयोगानं सुरुवातीच्या निकालामध्ये ठाकरेंकडनं नियमांचं पालन होत नाहीये, घटनेचं पालन झालं नाहीये हा ठपका ठेवण्यात आला होता, मात्र त्याच्यावरच आता ते सगळे मुद्दे खोडून काढत पक्ष लोकशाही तत्वानुसारच चालतोय, आयोगाच्या सूचनांचं पालन करून हा पक्ष चालतोय अशी जोरदार प्रतिवादाची मांडणी आज कपिल सिब्बल यांनी केली। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आयोगाला योग्य वाटेल ती माहिती आयोग मागू शकतो अशा प्रकारचं विधान करताना आयोगाच्या सूचनांचं आम्ही पालन केलं होतं या संदर्भात सिब्बल यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। कपिल सिब्बल यांची युक्तिवाद आपण पाहतोय, ज्या निर्णयाचा आधार घेतला जातोय तो निर्णय आमच्या बाजूने आहे, मात्र त्याचा आमच्याच विरोधात वापर करून शिंदे गटाला फायदा दिलाय। निवडणूक आयोगानं आम्हाला योग्य नोटीस किंवा संधी न देता अगोदर ठरवल्याप्रमाणे निष्कर्ष काढला, ज्याचा प्रत्यक्ष लाभ हा प्रतिस्पर्धी शिंदे गटाला झाला आणि आमचं नुकसान झालं। पक्षघटना लोकशाही विरोधी आहे की नाही हे ठरवण्याचा आयोगाला अधिकार नाही। पक्षाच्या घटनेची वैधता किंवा तिचे उल्लंघन यासंबंधीचे प्रश्न निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात नाही। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। संदीप, आतापर्यंत सुरू असलेला युक्तिवाद, आताचे अपडेट। नाही, गेल्या तासाभरापासून हा सगळा युक्तिवाद जो आहे तो चालू आहे। ऋषी यांनी पाहायला गेलं तर कपिल सिब्बल यांच्याकडून नवीन वेगवेगळे सगळे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। प्रामुख्यानं आता जर पाहायला गेलं तर जी तथ्य आहेत ती तपासून निवडणूक आयोगानं का निकाल दिला नाही अशी विचारणा जी आहे ती थेट कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। आणि जे गेल्या आज खरं तर हा 5वा दिवस आहे याचा युक्तिवादाचा। आणि आज प्रामुख्याने बघायला गेलं तर मायबाप न्यायालयातच अखेर सगळी सुधारणा जी आहे ती होऊ शकते किंवा न्यायालय सुधारणा करू शकते आणि शेवटी लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती तुमच्यावर आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्यावर न्यायमूर्ती बागची असं म्हणतायत की ही सगळी एक सामूहिक जबाबदारी आहे आणि आम्हाला आमच्या भूमिकेची पूर्ण जाणीव आहे। संविधान हे देशासाठीच आहे। त्यावर सीजीआय त्यांनी देखील एक कमेंट पास केली आहे, आपण कुणालाही कमी लेखायला नको, देशातील सगळ्या संस्था या कटिबद्ध असल्याचं सरन्यायाधीश आता त्या ठिकाणी म्हणतायत। दुसरं महत्वाचं काही मुद्दे असे सांगायला लागतील की सिब्बल यांनी युक्तिवाद करताना असं सांगितलं की संसदेमध्ये किंवा सत्तेत जो पक्ष असतो त्यालाच खरं तर सगळा फायदा जो असतो तो होऊ शकतो, मात्र लोकशाही जिवंत ठेवणं हे देखील गरजेचं आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय।
ते सांगताना आमच्या पक्षात सगळ्या संघटनात्मक निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या आणि पलीकडच्या पक्षात म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षात देखील अशा पद्धतीनंच रचना जी आहे ती करण्यात आलेली होती निवडणुका घेऊन. मात्र 99च्या घटनेचा अचानकपणे आधार जो आहे तो शिंदे यांच्या गटाने घेतला. तो कशाच्या आधारे घेतला आणि 18ची घटना का अलोकतांत्रिक ठरवण्यात आली किंवा असंविधानिक ठरवण्यात आली असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर कुठलीही पूर्वसूचना न देता आमची पक्ष घटना असंविधानिक असल्याचा निष्कर्ष जो आहे तो निवडणूक आयोगानं लावलेला आहे. तो कुठल्या आधारे लावला ही देखील विचारणा जी आहे ती कपिल सिब्बल यांनी केली आहे. आज प्रामुख्यानं बघायला गेलं तर 5वा दिवस या दिवशी आणि आजच्या दिवशी नवीन जे मुद्दे आहेत ते खरं तर कपिल सिब्बल यांच्याकडून मांडले जातात. त्यामुळे कदाचित अजून काही वेळ म्हणजे पुढची काही मिनिटं अजून हा युक्तिवाद चालू राहण्याची शक्यता आहे. मात्र महत्वाचं हेच आहे की वेगवेगळे मुद्दे काढले असेल उद्धव ठाकरे यांचे अधिकार असतील, एकनाथ शिंदे यांना जो पक्षाचं नाव आणि चिन्ह जे देण्यात आलं ते कशा पद्धतीनं चुकीचं आहे हा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांनी कोर्टासमोर आणलेले आहेत. त्यामुळे बघावं लागेल आता शेवटी काय टिप्पणी न्यायालयाकडून केली जाते. 5 दिवस शिवसेना युबीटी पक्षाकडून युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केल्यानंतर कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनिंदर सिंग हे युक्तिवाद करू शकतात किंवा दुसरे वकील देखील करू शकतात आणि त्यामध्ये देखील वेगवेगळे मुद्दे येऊ शकतात. मात्र 21 सालापासून हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला माहित आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला माहित आहे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर हे सगळं प्रकरण गेलेलं होतं आणि संदीप यातला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो सिब्बलांनी आज मांडलाय की याच्यातली जी एखादा पक्ष किंवा चिन्ह हे ज्यावेळी आपण तपासून पाहतो त्याची वैधता ठरवतो त्याची ग्राह्यता ठरवतो ते फक्त विधिमंडळापर्यंत नसते. कारण एखाद्या विधिमंडळाचा कालावधी संपला तरी देखील पक्षाचं अस्तित्व चिन्हाचं अस्तित्व कायम राहतं. हा मुद्दा प्रकर्षानं मांडला गेला सिब्बल यांच्याकडून. नाही अगदी बरोबर आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर आमचा पक्ष हा नोंदणीकृत आहे. नोंदणीकृत आमचा पक्ष आहे. इतर पक्षांप्रमाणे नाही किंवा जे राजकीय पक्षांचं अस्तित्व भारतामध्ये आहे देशामध्ये आहे त्या पद्धतीनेच लोकशाहीला अनुसरून आमच्या पक्षाचं राजकीय अस्तित्व असल्याचं वारंवार कपिल सिब्बल हे सांगतायत. त्याचबरोबर राजकीय जी फूट होती आणि विधिमंडळातली जी फूट होती त्या दोन्हीतला फरक समजावून सांगायचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून त्या युक्तिवादाच्या निमित्तानं खरं तर सुरू आहे. आणि प्रामुख्यानं बघायला गेलं तर वेगवेगळे मुद्दे हे सगळे ऋषी येत आहेत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे महत्वाचं हेच आहे की एकनाथ शिंदे यांना हे पक्षचिन्ह आणि नाव जे देण्यात आलं ते कशा पद्धतीनं चुकीचं होतं हे सांगत त्यांनी सध्याच्या शिवसेनेमध्ये किंवा शिवसेना युबीटी पक्षाकडे कशा पद्धतीनं अधिकार आहेत, उद्धव ठाकरे यांच्याकडे कसे अधिकार आहेत हे सांगण्याचाच त्यांनी प्रयत्न केलाय. या सगळ्या युक्तिवादादरम्यान 4 ते 5 दिवसामध्ये न्यायमूर्तींकडून म्हणजे सरन्यायाधीश असतील किंवा इतर न्यायमूर्ती असतील खंडपीठातले त्यांच्याकडून देखील वेगवेगळ्या ज्या टिप्पणी आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संविधान हाच आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या सगळ्या युक्तिवादामध्ये पाहायला मिळतोय. एक अपेक्षा माफक अपेक्षा किंवा आशा व्यक्त केलेली आहे कपिल सिब्बल यांनी संपूर्ण या युक्तिवादाच्या दरम्यान आणि त्याला दुजोरा देखील दिलेला आहे खंडपीठातल्या सगळ्या न्यायमूर्तींनी. त्यामुळं आता शेवटच्या टप्प्यात हा युक्तिवाद असताना ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून किंवा यांच्या गटाकडून वकील युक्तिवाद करतात त्यानंतर अंतिम स्वरूप येईल निकालापर्यंत आपण पोहोचू शकू असं म्हणता येईल. मात्र आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर हा सगळ्या 5 दिवसातला युक्तिवाद जो आहे त्यामधून कपिल सिब्बल यांनी भक्कमपणे बाजू मांडलेली आहे हे मात्र नाकारता येत नाही. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची पक्षाचं चिन्ह जे होतं धनुष्यबाण ते नेमकं कुणाचं या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असताना आता युबीटी पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर पुढच्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कदाचित युक्तिवाद केला जाऊ शकतो. नक्कीच संदीप या सगळ्यातली आणखी एक महत्वाची गोष्ट ही होती की या सगळ्यातनं पक्षफुटीनंतर घटनेला आव्हान देणं घटना न मानणं ही देखील गोष्ट पहिल्यांदाच सिब्बल यांच्याकडे पुराव्यानिशी मांडली गेली. असलेल्या घटनेला पक्षफुटीनंतर केवळ एक कारण म्हणून घटना वापरली गेली आणि तोच आधार निवडणूक आयोगानं सबळ मानला गेला. खरं तर सिब्बल यांच्या बोलण्यातलं वाक्य असं होतं की जो आमच्या फायद्याचा मुद्दा होता तोच आमच्या विरुद्ध वापरला गेला असं सिब्बल यांनी आज दावा केलाय. संदीप
अगदी बरोबर आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर अचानकपणे एकनाथ शिंदे यांनी आधीच्या घटनेचा आधार का घेतला हा सवाल त्यांनी विचारलेला आहे. 2018 पर्यंत ते पक्षात होते किंवा जोपर्यंत बंड झालं नव्हतं तोपर्यंत ते पक्षात होते आणि त्याच पक्षाच्या घटनेला आधारून त्यांनी निवडणूक लढवली होती. म्हणजे त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे असं म्हणता येणार नाही. 39 आमदार किंवा पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जे आमदार किंवा जे नेते गेले होते त्यांच्याबद्दल कपिल सिब्बल बोलतायत. त्या घटनेला धरून आता ते चुकीचं कसं म्हणू शकतात. 99ची घटना जर आता ते आधार घेत असतील तर मग 18ची घटना जी होती किंवा जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती ती चुकीची म्हणता येत नाही हे कपिल सिब्बल वारंवार खरं तर सांगतायत. आणि त्या आधारेच सगळेजण आमदार झाले, खासदार झाले, पुढे मंत्री झाले, पदं देखील सगळ्यांनी वापरले असं देखील म्हणतात. आता कपिल सिब्बल असं म्हणतात की निवडणूक आयोगानं जो काही मार्ग तयार केला तो जरी असंवैधानिक असला तरी आता त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही आहे आणि त्यामध्ये आता बदल होणं खरं तर गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा बहुमताची चाचणी जे आहे तो मुद्दा आता उपस्थित केला आहे. कारण 39 आमदार ज्या वेळा फुटलेले होते त्यावेळेला त्यांना जर अपात्र केलं असतं ऋषी तर बहुमत चाचणी जी सभागृहामध्ये पार पडली त्याला आधारच राहिला नव्हता. हा देखील मुद्दा एक महत्वाचा आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे तो निरर्थक आहे, तो म्हणजे कुचकामी आहे असं सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो खंडपीठासमोर कपिल सिब्बल हे करतायत. आतापर्यंत जर मुद्दे बघितले तर उद्धव ठाकरे यांचे अधिकार, एकनाथ शिंदे यांनी घटनेला नाकारलं आणि नंतर 99 सालातली घटना जी आहे ती त्यांनी अवलंबली किंवा त्या आधारे त्यांनी आतापर्यंत जी काही पक्षाची रचना आहे ती सांगितली. त्याचबरोबर जसं उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये काही निवडी किंवा पदाधिकाऱ्यांच्या या नियुक्त्या म्हणजे इलेक्टेड आणि सिलेक्टेड म्हणजे काही जणांना निवडणुका झालेल्या होत्या आणि काही जणांना थेट निवडण्यात आलेलं होतं आणि तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या देखील पक्षात झालेलं होतं. त्यामुळे हे सगळं घटनेला धरूनच होतं. मग असं असताना अचानकपणे आता एकनाथ शिंदे यांचा गट किंवा त्यांचा पक्ष घटनेला का नाकारतोय. पक्ष घटना ही सर्वोच्च असते आणि पक्ष घटनेनुसारच सगळं आतापर्यंत घडत आलेलं आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ऋषी, संदीप, एक ह्या आपण आमच्यासोबत असेच कायम राहणार आहेत, पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक पत्रकार म्हणून हा सगळा घटनाक्रम पाहताना जो प्रश्न उपस्थित होत होता तोच आज सिब्बल यांनी उपस्थित केला. मी काही काळासाठी तुम्हाला मागच्या काळाकडे घेऊन जातो. सिब्बल यांनी आज असं म्हटलंय की एक गोष्ट नंतर बरोबर झाली म्हणून अगोदरची चूक ही ग्राह्य धरली जाणार नाही. अगोदर चुकीच्या पद्धतीनं ही फूट मानली गेली आणि नंतर एक 2/3 आकडा जमवला गेला जो आवश्यक असतो सभागृहासाठी. याकडेही त्याने आज लक्ष वेधलं. संदीप, नाही अगदी बरोबर आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर सगळा घटनाक्रम सांगतायत. कारण 21 सालापासून जी केस चालू आहे किंवा जे प्रकरण हे सगळं सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे त्यावेळेला वेगवेगळे सरन्यायाधीश आलेले आहेत. त्यापूर्वी चंद्रचूड यांनी काम पाहिलंय, त्यापूर्वी इतर सरन्यायाधीशांनी काम पाहिलंय आणि आता देखील वेगळे सरन्यायाधीश आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या बेंचनं जे काही ऑब्झर्वेशन केलेलं होतं ते ऑब्झर्वेशन देखील कपिल सिब्बल यांनी आताच्या खंडपीठासमोर ठेवलेलं आहे. वेगवेगळी उदाहरणं देखील दिली जात आहेत. जसं की जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, जनता दल मधली फूट असेल, त्याचबरोबर समाजवादी पक्षातली अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यांच्यातली फूट असेल, राणा प्रकरण असेल, अशी वेगवेगळी प्रकरणं जी आहेत त्या प्रकरणांमधले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल हे ठेवतात. मी आतापर्यंत जर बघितलं तर मधल्या काळातल्या 1.5-2 वर्षातली सुनावणी झालेली नाही. मात्र ज्यावेळेला 21 साली हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलेलं होतं ऋषी, फूट पडल्यानंतर तेव्हापासून कपिल सिब्बल हा सगळा युक्तिवाद करतायत आणि शिवसेना युबीटी पक्षासाठी असेल किंवा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी असेल, दोन्ही पक्षांसाठी ते खरं तर अशा पद्धतीने युक्तिवाद करतायत आणि युक्तिवाद करताना वारंवार त्यांचे मुद्दे महत्वाचे आहेत असंही म्हणता येईल. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेल्यानंतर हे पक्षाचं चिन्ह आणि नाव जे आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं होतं. आणि आज जो काही युक्तिवाद झालेला आहे त्यानुसार जर बघायला गेलं तर अनेक प्रकरणांमध्ये संघटनात्मक निवडणुका या पुढे ढकलल्या जातात असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आणि 2018ची पक्ष घटना जर असंविधानिक होती तर मग 99च्या घटनेचा आधार आता कुठल्या आधारे एकनाथ शिंदे हे घेत आहेत असं देखील त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी दावा करत प्रत्यक्षात नोंदणी रद्द करणं हाच एकमेव पर्याय असल्याचं देखील म्हटलंय. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे आता जो सध्या पक्ष आहे त्या पक्षाची नोंदणी रद्द करणं हाच महत्वाचा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलंय. कारण दोन्ही
घटना या वेगवेगळ्या आहेत. 99ची वेगळी आहे आणि 18 सालातली वेगळी आहे. आणि 99च्या घटनेचा आधार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने घेतलाय तो चुकीचा आहे. 18च्या घटनेनुसार आतापर्यंत त्यांची सगळी राजकीय पार्श्वभूमी राहिली आहे किंवा राजकीय प्रवास राहिलेला आहे तो कसा चुकीचा आहे हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आणखी काही मुद्दे बघावे लागतील की पक्षामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या संघटनात्मक झालेल्या आहेत असं सांगतायत. म्हणजे संघटनात्मक निवडणुका शिवसेनेमध्ये झाल्या आणि तोच पर्याय अवलंबला एकनाथ शिंदे यांच्या देखील पक्षानं. त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं हा आक्षेप घेता येत नाही की जुनी घटना योग्य होती आणि नवीन घटना ही चुकीची किंवा 18 सालातली जी घटना होती ती असंविधानिक होती हे म्हणणं चुकीचं आहे असं देखील म्हटले कपिल सिब्बल म्हणतात. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातलाच मुद्दा त्यांनी आज पुन्हा एकदा काढलेला आपल्याला पाहायला मिळालं. त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. जर बहुमताची चाचणी झाली असती आणि त्याच्यापूर्वी जर या आमदारांना अपात्र ठरवलं असतं तर मग बहुमताच्या चाचणीला आधारच राहिला नसता. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं जो काही निर्णय घेतलेला आहे तो निरर्थक असल्याचं आज कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे युक्तिवाद करताना त्यांनी काही मागण्या ज्या आहेत किंवा ज्या अपेक्षा आहेत त्या देखील त्यांनी न्यायालयाकडून व्यक्त केलेल्या आहेत. कपिल सिब्बल यांनी ऋषी की सत्ताधारी पक्षाला अधिकार असतात. संसदेमध्ये जो सत्तेत पक्ष असतो त्यांच्याकडे सगळे अधिकार असतात. मात्र मायबाप न्यायालय हा त्यांनी शब्द वापरला. संदीप या सगळ्या संदर्भात एक अपडेट येते. संदीप या सगळ्या संदर्भात एक अपडेट येते की आजची सुनावणी संपलेली आणि आमदार अपात्रतेबाबत आता पुढची सुनावणी ही मंगळवारी येणार आहे. संदीप अगदी बरोबर आहे. 18 ऑगस्टला या पुढची सुनावणी होणार आहे. आत्ताच अपडेट आलेला आहे की पुढची सुनावणी जी आहे ती 18 ऑगस्टला म्हणजे 5 दिवसांनंतर मंगळवारी आता या बाबतीतली सुनावणी होणार आहे. प्रामुख्यानं बघायला गेलं तर कदाचित मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल हे आपला युक्तिवाद पूर्ण करू शकतात. आज 5वा दिवस होता. यापूर्वी जर बघितलं गेल्या 6 वर्षांमध्ये तासन तास या दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला होता. त्यामुळे कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी हे दोघंही शिवसेना युबीटी पक्षासाठी त्या ठिकाणी बाजू जी आहे ती मांडत असतात. आणि आता महत्वाचं आहे अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या आठवड्यात ही सुनावणी ऋषी होणार आहे. आता 3 आठवडे पावसाळी 3-4 आठवडे आपल्याला माहिती आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं आणि त्या दरम्यानच ही सुनावणी होत होती. त्यामुळे अरविंद सावंत असतील, संजय राऊत असतील आणि अनिल देसाई असतील हे तिघही खासदार शिवसेना युबीटी पक्षाचे हे सुप्रीम कोर्टामध्ये हजर होते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नरेश मस्के हे खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र आता आज शेवटचा दिवस होता अधिवेशनाचा. अधिवेशन संपलेला आहे. मंगळवारी जी आता सुनावणी होईल त्यावेळेला कदाचित पुन्हा एकदा कपिल सिब्बल हेच युक्तिवाद जो आहे तो करू शकतात आणि त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला संधी दिली जाऊ शकते. पण आतापर्यंत जर मुद्दे पाहिले तर राजकीय फूट, विधिमंडळातली फूट हा मुद्दा असेल. एकनाथ शिंदे यांना दिलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह हा निवडणूक आयोगानं घेतलेला चुकीचा निर्णय, त्याची चुकीच्या पद्धतीनं झालेली कार्यपद्धती, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षप्रमुखांच्याकडे असलेले अधिकार, त्याचबरोबर इतर मुद्दे हे सगळे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत. सगळे न्यायालयानं आता ऐकून घेतलेले आहेत. त्यामुळे 17 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे पुन्हा एकदा आता महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. मात्र कदाचित अजूनही 1-2 महिने ही सुनावणी जी आहे ती चालू शकते आणि त्यानंतरच अंतिम स्वरूप दिलं जाऊ शकतं. कारण आताही शेवटची ही सुनावणी शेवटच्या टप्प्यात असली तरी अजूनही कदाचित 1-2 महिन्यांचा कालावधी संदीप अगदी बरोबर म्हणताय. कारण अजून सिब्बल यांनी पुन्हा एकदा 7 जजेसच्या खंडपीठाची देखील मागणी केली आहे. पण या सगळ्याच्या निमित्तानं आजची सुनावणी संपली आहे म्हणून आता ही पुढच्या आठवड्यावर गेली म्हणून या सगळ्याचं जर कन्क्लुजन करायचं झालं तर या सगळ्या युक्तिवादाचा, मी कोर्टाच्या प्रोसिजरचा म्हणत नाही आहे संदीप, अतिशय जबाबदारीने शब्द म्हणतो. कारण ही प्रत्येक जण सुनावणी महाराष्ट्रातला नागरिक हा लोकशाहीत सजग असल्यामुळे याच्या प्रत्येकाला उत्सुकता आहे. काय इम्पॅक्ट दिसतोय दोन्ही राजकीय पक्षावर या युक्तिवादाचे? नाही, प्रामुख्यानं बघायला गेलं ज्यावेळेला चंद्रचूड होते त्याच वेळेला प्रामुख्यानं अशी शक्यता वाटत होती की निर्णय लागेल. आणि आतापर्यंत जर बघायला गेलं तर कदाचित हे माझ्या माहितीनुसार 4थे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश आहेत. यापूर्वी 3 सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या बाबतीतली सगळी ऋषी सुनावणी झालेली होती. आणि महत्वाचं हेच आहे की एक राग जो आहे तो न्यायव्यवस्थेच्या विरोधातला होता. आपल्याला माहिती आहे 24च्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला रोष महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत होता. मात्र 24 साली पुन्हा एकनाथ शिंदे हे सत्तेमध्ये आले म्हणजे महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा हे प्रकरण आहे तसं सुप्रीम कोर्टामध्ये सुरू राहिलेलं होतं. शिवसेना युबीटी पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांना म्हणावं तसं यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं नव्हतं. आणि त्यानंतरची जर राजकीय परिस्थिती सध्या पाहिली तर वेगवेगळे तर्कवितर्क
संपर्क जे आहेत ते लढवले जातात. म्हणजे शरद पवार एकनाथ शिंदेना भेटलेले होते किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा सिल्वर ओकवर जायचे. अशा सगळ्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर निकाल कधी लागणार, सुनावणी कधी होणार याची चर्चा दोन्ही शिवसेनेमध्ये होती, सगळ्या राजकीय पक्षांमध्ये देखील होती. आणि प्रामुख्यानं सरन्यायाधीश असतील, आता कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जे झालं ते सरन्यायाधीशांच्या एका विधानामुळे झालेलं होतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सरन्यायाधीश असतील किंवा कोर्ट व्यवस्था, न्याय व्यवस्था असेल त्यांच्या विरोधात रोष होता. मात्र आत्ताचा जर युक्तिवाद पाहिला तर गेल्या 3-4 दिवसातले संजय राऊत यांचे बाईट्स असतील, म्हणजे अक्षरशः त्यांनी ठाकरी भाषेत किंवा त्यांची जी काही शैली आहे संजय राऊत यांची, त्या भाषेत त्यांनी कपिल सिब्बल यांनी सोलून काढलं हा देखील शब्द त्यांनी वापरलेला आहे माध्यमांसमोर बोलताना. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सध्या तरी शिवसेना युबीटी पक्ष मोठा समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सगळे खासदार देखील समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता महत्वाचा टप्पा हा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जो काही युक्तिवाद केला जाईल तो कशा पद्धतीनं असेल, त्याला कशा पद्धतीने डिपेंड केलं जाईल. कारण निवडणूक आयोगामध्ये ज्यावेळेला ही सुनावणी होती. हा ऋषी. संदीप, आत्ता यातली जी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे निवडणूक आयोगानं असा निकाल देण्याची गरज नव्हती अशा पद्धतीचा केलेला शेवटचा युक्तिवाद म्हणजे आजच्या सुनावणीपुरता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रकरण 7 पीठांच्या खंडपीठाकडे नेण्याची गरज असल्याची देखील आता ठाकरेंच्या सेनेकडनं गरज व्यक्त होते. मुळात निवडणूक आयोगावर ब्लेम करताना त्यांचा निर्णय चुकलाय असं म्हणण्यापेक्षाही हा निर्णय त्यांनी देण्याची अशा पद्धतीनं देण्याची गरजच नव्हती. आपण बोलूया संदीप, पण चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया येते, थेट जाऊया. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे मिळेल त्या पदावर काम केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी या देशाला, राज्याला आणि महाराष्ट्राला न्याय देणं आणि देशाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. आधार कार्डाबाबत खूप मोठा गोंधळ आहे. अर्ज केल्यानंतर रिजेक्ट होतात, काही कोणी उत्तर देत नाही आणि कोणी सगळीकडे आधार जोडत चाललाय. त्यामुळे नाही, आधार कार्डमध्ये काही दिवसांनी आपल्या फिंगरमध्ये आणि डोळ्यामध्ये जो त्या ठिकाणी चेंजेस येतात त्यामुळे काही आधार कार्ड सिंक होत नाही किंवा लिंक होत नाही. त्याच्या एक नवीन प्रक्रिया आम्ही सुरू करतोय. त्याचा आता आयटी डिपार्टमेंट, राज्याचा आयटी आणि केंद्राचा आयटी यावर काम करताय. ही सुधारणा लवकरच होईल जेणेकरून आधारमध्ये काय अडचण येणार. पुन्हा एकदा महत्त्वाच्या बातमींकडे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी थांबली आहे. पुढील सुनावणी आता पुढच्या आठवड्यात मंगळवारी होणार आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ही सुनावणी होणार आहेत. आपल्यासोबत संदीप राजगोळकर आहेत, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेरी सर देखील जोडले जात आहेत. मंजुनाथ सर यांच्याकडे जातोय. मंजुनाथ सर, सिब्बल यांचं शेवटचं जे स्टेटमेंट होतं, शेवटची जी प्रे होती ती अत्यंत महत्त्वाची होती की 7 खंडपीठाच्या बेंचेसकडे हा खटला नेण्याची त्यांनी मागणी केली आहे, जे सगळ्यांनाच आता अनपेक्षित होतं. कारण सर्वच जण निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना किंवा युक्तिवादाच्या प्रतीक्षेत असताना पुन्हा एकदा त्यांनी 7 बेंचेसचा मुद्दा उचलून धरला आहे. याच्या मागचा नेमका अर्थ काय? मंजुनाथ सर. मंजुनाथ सर यांच्याशी संपर्क होत नाही. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पण आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी आता संपलेली आहे. पुढची सुनावणी पुन्हा एकदा मंगळवारी होईल. ठाकरे गटाकडनं पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे आपलं म्हणणं मांडणार आहेत. आमदार अपात्रतेबाबत असेल, शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आतापर्यंत झालेल्या सुनावणीनुसार या सगळ्या प्रक्रियेत निवडणूक आयोगानं चुकीचा निर्णय घेतला असं ठाम म्हणणं ठाकरे गटाकडनं मांडण्यात आलंय.